हॅलो स्टुडंट, कसं काय अभ्यास करताय ना? आपली परीक्षा झालेलीच आहे. त्याच्या सरावामध्ये तुमच्या लक्षात आलेलंच असेल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं तुम्ही लिहिलेलीच आहेत, बरोबर? तर आपण चौथा धडा पाहत होतो, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बरोबर? त्याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रिशन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार म्हणजे मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स ते सुद्धा पाहिलेले आहेत. आणि त्या न्यूट्रिशनची गरज काय, त्याच्यामध्ये ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन आणि हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन हे आपण पाहिलेलं होतं. आणि ॲटोट्रॉपिक प्लांट्ससुद्धा आपण पाहिलेला होता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फोटोसिंथेसिसची रिॲक्शन कशी होते इथपर्यंत आपण आलेलो होतो. तर टुडे वी हॅव डिस्कस अबाउट द ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. त्याच्या अगोदर क्लोरोप्लास्ट वनस्पतीमध्ये कशा पद्धतीने प्रेझेंट असतो ते आपल्याला पाहायचे. प्लांट्स कन्व्हर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. बघा, ॲक्च्युअल फोटोसिंथेसिसमध्ये प्रकाशसंश्लेषण ही क्रिया कशा पद्धतीने घडते, तर वनस्पती काय करते, प्लांट्स कन्व्हर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. वनस्पती काय करते, ही जी लाईट एनर्जी आहे म्हणजे सूर्यापासून आलेली जी सौर ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये म्हणजे केमिकल एनर्जीमध्ये करत असते. स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड, आणि अन्न म्हणून त्याला साठवून ठेवत असते. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, आता हे वनस्पतीचं पान आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ह्या स्ट्रक्चरनुसार काय प्रेझेंट असतं, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं. आणि ते क्लोरोप्लास्ट काय करतं, सूर्यापासून आलेली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतं आणि फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया तयार होते. त्याच्यानंतर वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. मग वनस्पतीची जी मुळं आहेत ते काय करतात, तर वॉटर, मिनरल आणि साल्ट ॲब्सॉर्ब करायचं काम करतात आणि ते वनस्पतीच्या पानांपर्यंत पोचवायचं काम करतात. द स्टेम ट्रान्सपोर्ट सिस्टीम. मग स्टेम काय करतं, खोड काय करतं, तर ते जे मिळालेलं वॉटर, मिनरल आणि साल्ट आहे ते वनस्पतींच्या सर्व भागांमध्ये पोचवायचं काम करतं. म्हणजे स्टेम काय करतं, ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं. The leaves have microscopic opening called as stomata, through which they take into the carbon dioxide from the air. तर वनस्पतींच्या पानांना छोटी छोटी छिद्र असतात, रंध्रे असतात, पर्णरंध्रे असतात. आणि ती जी छिद्र आहेत त्यालाच स्टोमॅटा म्हणजे पर्णरंध्रे असं म्हटलं जातं. आणि त्या छिद्रांमधून वनस्पती काय करत असते, तर कार्बन डायऑक्साईड हवेमधला शोषून घेत असते, जो की आपल्यासाठी घातक आहे. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल विच ॲब्सॉर्ब सनलाईट. आणि मग हे जे क्लोरोप्लास्ट वनस्पतीच्या पानामध्ये प्रेझेंट आहे ते काय करतं, तर ते सनलाईट ॲब्सॉर्ब करतं आणि सनलाईट ॲब्सॉर्ब करून कार्बन डायऑक्साईड हेल्पिंग टू कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू फूड. आणि कार्बन डायऑक्साईड आणि ती जी सौर ऊर्जा आहे त्याचं रूपांतर वनस्पती कशामध्ये करते, तर अन्नामध्ये करते. आणि त्याच वेळेला ती ऑक्सिजन बाहेर टाकत असते. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. आणि त्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन ती काय करत असते, बाहेर टाकत असते. मग टाकलेला जो ऑक्सिजन आहे तो आपल्यासाठी चांगला आहे. म्हणून वनस्पती आपल्या आजूबाजूला असणं किती गरजेचं आहे ते आपल्या लक्षात येईल. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा आणि झाडांची काळजी घ्या. एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस process. Therefore, beside leaves, photosynthesis takes place in some other parts like green stems too, as they contain chlorophyll. फोटोसिंथेसिस ही काय होते, प्रोसेस अशा पद्धतीने होत असते. मग ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण म्हणतो की वनस्पतीची मुळं जमिनीमध्ये असणारे सॉईल, वॉटर, मिनरल ट्रान्सपोर्ट करायचं काम करतात वनस्पतींच्या पानापर्यंत. मग ही जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, टेक अ पंपकिन स्टेम हॅविंग 2-3 लीव्ज.
भोपळ्याचा तुम्ही हे स्टेम घ्या आणि त्याला 2-3 पानं असायला पाहिजे. कट इट अंडर वॉटर विथ द शार्प ब्लेड. आणि काय करा, पाण्याच्या ह्याच्यामध्ये भिजवून त्याला शार्प ब्लेडनी कट करा. टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये पाणी घ्या. ॲड टू 7-8 ड्रॉप्स इंक टू इट. आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 थेंब इंक टाका. पुट द पंपकिन स्टेम व्हर्टिकली इन दॅट फ्लास्क. ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन इट अँड डिस्कस देम इन क्लासरूम. आता हे कधी शक्य आहे, ज्यावेळेला आपण क्लासरूममध्ये असू आणि क्लासरूममध्ये आपण हे सगळी प्रोसेस करू. बरं, मग ही प्रोसेस केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसतं तर बघा, द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट कन्सिस्ट ऑफ झायलम अँड फ्लोएम. ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये झायलम आणि फ्लोएम कन्सिस्ट झालेलं असतं. द झायलम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. झायलमचं काम काय आहे तर मिनरल आणि वॉटर रूटपासून काय करणं, शोषून घेणं आणि एरियल पार्टपर्यंत पोहोचवणं. त्याच्यानंतर फ्लोएम ट्रान्सफर द फूड दॅट इज ग्लुकोज फ्रॉम द लिव्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. वनस्पतीच्या पानांपासून इतर अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं ग्लुकोज काम हे फ्लोएम करतं. व्हेअर इट इज आयदर कन्झ्युम ऑर स्टोअर थ्रू द प्लांट्स हॅव ट्रान्सफर सिस्टीम. दे डू नॉट हॅव सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर एक्सक्रेटरी सिस्टीम. मग ह्या अशा पद्धतीने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते किंवा ट्रान्सपोर्ट करत असते. मग ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम वनस्पतींचं अन्न तयार करण्याची आहे. वनस्पतीला स्वतःची अशी वेगळी कोणती ट्रान्सपोर्ट सिस्टीम नाही किंवा डायजेस्टिव्ह किंवा एक्सक्रेटरी सिस्टीमसुद्धा वनस्पतीला स्वतःची प्रेझेंट नसते. मग आता ही आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट. सेक्शन ऑफ लीफ, सेक्शन ऑफ स्टेम, सेक्शन ऑफ रूट, वेगवेगळे सेक्शन घेऊन ते पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जेव्हा प्रकाश संश्लेषण ही क्रिया वनस्पतीमध्ये होत असते तेव्हा कर्बोदके तयार होतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन और नायट्रोजन. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. मग त्या पद्धतीनं वनस्पतींना गरज असते प्रोटीन्सची. मग ते कशा पद्धतीनं ऑब्टेन करतात. एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. हवेमध्ये गॅसियस नायट्रोजन प्रेझेंट असतो. हावेवर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. वनस्पती स्वतः गॅसियस नायट्रोजन वापरत नाही. इट नीड्स टू फिक्स्ड दॅट इज कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड. आणि मग कंपाऊंडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं. मग त्याच्यामध्ये फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. मग नायट्रोजन फिक्सेशन होतं. काही लिग्युमिनस प्लांटचं रूट दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन झालेलं तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीनं नायट्रोजनचं फिक्सेशन झालेलं तुम्हाला दिसेल. मग त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला लिग्युमिनस प्लांटचं नायट्रोजन फिक्सेशन दिलेलं आहे. मग नायट्रोजन फिक्सेशन आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन कसं केलं जातं. 2 डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. रूट नोडुल्स ऑफ लिग्युमिनस प्लांट्स कंटेन रायझोबियम. देन microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into its nitrate compound. म्हणजे आता बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन कसं होतं. 2 डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. 2 वेगवेगळ्या पद्धतीचे मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काम करत असतात. रूट नोडुल्स ऑफ लिग्युमिनस प्लांट. आता लिग्युमिनस प्लांट्सचे रूट नोडुल्स असतात. कंटेन रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into nitrate compound. Then microorganisms like azobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. मग अशा प्रकारचे नायट्रोजन लाईक मायक्रोऑर्गॅनिझम ॲझोबॅक्टर नावाचा मायक्रोऑर्गॅनिझम सॉईलमध्ये प्रेझेंट असतो आणि ते अल्सो कन्व्हर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट आणि तो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्रेटमध्ये करायचं काम करतो. ठीक आहे, थँक्यू.